मामा, माझं म्हणणं ऐका, तिच्या पायात बेड्या टाका, तेव्हाच कुठे आपण सगळ्या अडचणीतून मोकळे होऊ. तुला तिच्या अडचणींची चिंता करण्याची काही एक गरज नाहीये. मी आहे तिच्यावर लक्ष ठेवायला, समजलं ना? लग्नानंतर ना जे करायचं ते करत बस. जोपर्यंत रोशनीचं लग्न नाही होत ना, तोपर्यंत तिची जबाबदारी माझी जबाबदारी आहे. आलं लक्षात? हे घ्या, तुम्हाला हळदीचं दूध आणलं होतं, पिऊन घ्या. तुमच्या जखमा बऱ्या होतील. तुम्ही प्यायलात? ते मी नंतर पिऊन घेईन. तुम्ही नाही पिणार तर मीही नाही पिणार. नमस्कार मालकीणजी. सुखी रहा. मी तर तुझ्यावर खूप खुश आहे. तू चांगलीच मेहनत घेतलीस आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये स्वतःचं नाव नोंदवलंस, तेही स्वतःच्या हिमतीवर. शाबास. अहो मालकीण, मला तर सिलेक्शनची अजिबात चिंता नव्हती, कारण मला तर माहीतच होतं जर माझं सिलेक्शन झालं पण नसतं ना, तरी तुम्ही काही ना काही करून माझी एंट्री तिथे केलीच असती. बस अशीच कृपा तुम्ही माझ्यावर ठेवा म्हणजे झालं. आता बस पटकन. तुझा रेडिओ बंद झाला असेल तर काही कामाचं बोल. हे बघ पोरी, तू मला फक्त हे सांग की या सगळ्यांमध्ये तिकडे रोशनी काय करत होती? फक्त नाच पाहत होती की स्वतःही नाचत होती? अरे नाही मालकीण, नाही. रोशनी तर डान्स पासून फारच लांब राहायची. उलट मला तर वाटतं तिला तर डान्स बघायला पण भीती वाटते. हा, पण कधी सुद्धा जराही नाचली नाही ती. नाही मालकीण, नाही. उलट ती तर आतमध्ये फसली होती. बिचारी बाथरूम मध्ये जाऊन लपली होती. त्याचं काय झालं, तिथे आग लागली, आम्ही बाहेर पडलो, पण तिला तर माहीतच नाही पडलं. ते तर चांगलं झालं की एजे सरांनी जाऊन ना तिला वाचवलं. अच्छा, तर त्या डान्स मास्टरने रोशनीला वाचवलं. मग नंतर काय झालं? आणि मग काय नाही, आम्ही एजे सरांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते तर फिल्मी हिरो सारखे आत गेले आणि रोशनीला आपल्या हातात उचलून बाहेर आले. हाय, चला, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता ही आग आमच्या घरातील दिवे पेटवायला कामी येईल. बिचारी रोशनी आगीपासून तर वाचली, पण कल्याणीपासून कशी वाचेल? वहिनी, माझ्याकडे द्या. डाळ तर मी चांगलीच बनवते. अगं कमो, तू हे सगळं ठेव. अँड फॉर युअर इन्फॉर्मेशन, ही डाळ नाही, ओट मील आहे. अमेरिकन स्टाईलचा ब्रेकफास्ट. याला बनवायला खूप मेहनत आणि वेळ लागतो. अच्छा, अमेरिका स्टाईलचा आहे. मला ना लोणी टाकून पराठे तयार कर. हा, काय झालं भाऊ, असे थांबलात का? आमच्याकडे आज पण बायका पुरुषांबरोबर बसून जेवण नाही जेवत. आजो, काकींशी असं बोलतात का? गुड मॉर्निंग एजे. गुड मॉर्निंग आंटी. इतक्या घाईघाईत कुठे चाललायस? ये आमच्या सोबत ब्रेकफास्ट कर. ऍक्च्युली आंटी, मला जायचंय. एजे,
इतक्या लवकर कशाला चाललायस तू? मी तुला नाश्ता न करता नाही जाऊ देणार. मी नाश्त्यामध्ये ओट्स बनवलेत. खा. आंटी इट्स ओके. जर तू नाश्ता नाही केलास तर रिहर्सल कसा करशील? चल प्लीज कम. मम्मा एजीला इतका फोर्स का करताय? त्याच्यात प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे. एजीला इथे फक्त राहायला परमिशन आहे. आपल्या बरोबर उठ बस करायला आणि खायला नाहीये. ही काय पद्धत झाली? एजेनी घराचं भाडं तर दिलंय ना? हो मम्मा, पूर्ण 50,000 ऍडव्हान्स दिलेत. पण अलाउड नाहीये तर मग नाहीये. ए पोरा, काय विचार करतोयस? नाश्ता करून घे. आई, तू हे याला कसं काय सांगू शकतेस? दार्जींनी स्पष्टच सांगितलंय की हा आकर्ष आपल्या घरामध्ये राहू शकतो, पण जेवण्यासाठी त्याला बाहेरच जावं लागेल म्हणून. माहितीये ना तुला किती नाराज झाले होते ते? आणि वर ही मुलगी. जगणं मुश्किल करून टाकलंय हिने माझं. तशी ही या पोरीच्या सासरची गोष्ट आहे. मी त्यांचं म्हणणं टाळू शकत नाही. अंकल अंकल या सगळ्यांचं बोलणं सोडून द्या. बस मी निघालोच. 1 मिनिट एजे. जर एका मुलीच्या सासरच्यांची इतकी चिंता आहे तर दुसऱ्या मुलीच्या सासरच्यांची पण चिंता करायला पाहिजे. भाऊ, मी तुमच्याकडून कधी काही नाही मागितलं, तर कमीत कमी माझ्या शब्दाला तरी मान द्या. अरे तुम्ही काय बोलताय वहिनी? तुमचा शब्द तर शिरसावंद आहे. तुम्ही जे सांगाल ना अगदी तसंच होईल वहिनी. घे खा ना. ही डाळ वहिनीने बनवली आहे. खा ना. तुम्ही सर्वजण इतका आग्रह करताय तर मी खातो. पण मी पराठा खाऊ शकतो का? एजे, तू रिहर्सलला चाललायस ना? हो. ट्विंकलला पण तुझ्या सोबत घेऊन जा ना. ऍक्च्युली ते मला एका दुसऱ्या कामासाठी बाहेर जायचं होतं, त्यामुळे सॉरी. थँक्यू. पराठा खूप चांगला आहे. नील सर्व सांगत होते ना की शॉर्ट सर्किट झालाय. तू पण त्या मुंबईवाल्याची भाषा बोलायला लागलीस. त्याने तुला आगीतून काय वाचवलं? तुझा हिरोच झाला तो. नील, नील थांब. नील,
कोणत्या गंभीर विचारात पडलाय माझा मुलगा? आकर्षच्या बाबतीत विचार करतोय अम्मा. तो मुंबईवाला पोरगा? काय केलं त्याने आता? अम्मा, आज त्याने जे केलं ते मी करायला पाहिजे होतं. आज जिथे तो होता तिथे मला असायला पाहिजे होतं रोशनीसाठी. तू त्या पोरावर जळतोयस? चला, चांगलंच आहे. आता असं वाटतंय की मी काही न करताच काम होईल. तू बोलतोयस अगदी बरोबर. माझं म्हणणं ऐक, तू त्या मुलापासून सावध राहा. आता आपण आहोत छोट्या शहरातले. हे कट कारस्थान आपल्याला येत नाही. जे मनात आहे तेच तोंडावर. पण हे जे शहरातले लोक असतात ना, ते जन्मापासूनच हुशार असतात. कोणास ठाऊक मदत करायचं फक्त निमित्त असेल. आणि मी तर ऐकलंय की त्याने रोशनीला आपल्या हातात उचलून बाहेर आणलं. हो हो, का नाही? आपल्या रोशनीला जळण्यासाठी आगीत थोडं सोडलं असतं त्याने. अम्मा, त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही. मी तर त्याचा फक्त तिरस्कार करतो. त्याने माझ्या रोशनीला उचललंच कसं? समजू शकते मी. आता तो मुलगा रुबाब दाखवेल तर चीड येईलच ना. अम्मा, आता रुबाब दाखवण्याचा प्रश्न कुठे येतो? मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तो इतका निडर कसं काय. कधी तो मला वाचवायला येतो, कधी तो दार्जिनजवळ येतो लोकांच्या स्वप्नांसाठी, कधी स्वतःची चिंता न करता आगीमध्ये उडी घेतो रोशनीला वाचवायला. मला तर आता चिंता व्हायला लागली. जाणता अजाणता मी त्याच्या उपकारांच्या ओझ्यानं दबत चाललोय. हे काय कल्याणी, तू विनाकारण खुश होतीयस. खरंच अगदीच भोळा माझा मुलगा. ज्याच्यावर याला चिडायला पाहिजे त्याचीच इज्जत करायला लागलाय. आता मलाच काहीतरी करावं लागेल. पण काही का असे ना अम्मा, त्यानं रोशनीचा जीव वाचवला. मग काय मोठे उपकार नाही केलेत त्याने? हा सगळा तमाशा ना त्यानेच केलाय. तो कर्णाला आला नसता तर नाच गाणं झालं नसतं आणि रोशनी आगीत फसली नसती. अगदी खरं बोलतेस अम्मा. या साऱ्याचा करता करविता तो आकर्ष आहे. आकाश जिथे होता, जिथे तुला असायला हवं होतं. आता माझे प्रयत्न हेच असणार की असं नेहमी होत जा. आणि तू पाहतच राहशील पोरा की कसा आकाश तुझ्या जागी रोशनीच्या आयुष्यात येईल. चल अम्मा, मी येतो थोड्या वेळात. माफ कर पोरा मला, पण हे सगळं मी तुझ्यासाठीच करतीये. ऍक्च्युली रोशनीला गिफ्ट घ्यायला वेळच नाही मिळाला. पण मम्मा, तुम्ही सूट तर आणलाय ना? नो ट्विंकल, ते तुझ्यासाठी आहे. वहिनी, तुम्ही पण ना. अहो, काय गरज होती तुम्हाला इतकं सामान आणायची? सगळं घर भरून टाकलं तुम्ही. कम ऑन कमो, याच्यात गरजेची गोष्ट येतेच कुठे? आई, हे घरासाठी आहे. हा, पहिले मला बघू दे ना. काय याच्यात? बघ. आता हे काय नवीन? आई, हे मिक्सर ग्राइंडर आहे. तुमचे पाहुणे चविष्ट आणि आपल्या आवडीचं जेवण जेवू शकतील त्यासाठी. तुम्ही एजेला तर पाहिलं ना की ओट मिल नाही खाल्लं. आता खाणार तरी कसं? त्याला तर आपल्या किचन मधील वेल ट्रेन शेफच्या हातचं जेवण खायची सवय असेल. तुम्हाला तर आयडिया पण नसेल की एजे दररोज किती वेगवेगळे पदार्थ खात असेल. पक्वान खायची सवय असेल. पण तो पोरगा तर आज पराठा खाऊन गेला इथून, ते पण रोशनीच्या हाताचा. ओहो, जाऊ दे ना वहिनी. तुम्ही मला सांगा की या डब्यामध्ये काय ते? हा बैजूसाठी शर्ट, इम्पोर्टेड आहे. आत्ताच घालून बघतो. आणि हा अज्जूसाठी शर्ट. शर्ट बिर्ट नाही घालत मी, कुर्ते घालतो मी. मी पण कुर्ते वगैरे नाही खरेदी करत. अरे बाळा, काकीने दिलंय ना? हे घालून बघ ना. मला 1-2 कामं आहेत, मी निघतो. समजलं?
अहो त्याचं काय ना वहिनी, दार्जिनचा उजवा हात आहे हे, म्हणून सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे. दिवस रात्र त्यांच्याकडे असतो. हा रिअली मानायला लागेल. अज्जूचं मन खरंच मोठं आहे. इतकं काम केल्यानंतर सुद्धा एक पैसाही घेत नाही. हो ना कम्मो? भाऊ, हे घ्या भाऊ, तुमच्यासाठी गिफ्ट. माझ्यासाठी? नाही, नको. मी कसा तुमच्याकडून भेट घेऊ शकतो? तुम्ही तर कम्मोच्या जाऊबाई आहात ना. कर्तव्य तर माझं आहे तुम्हाला भेट द्यायचं. अरे भाऊ, किती जुन्या जमान्यातल्या गोष्टी करतो. नीलम वहिनीने किती प्रेमाने आणलंय तुझ्यासाठी. घे ना. घ्या ना, घालून बघा. जर तुम्हाला पसंत नाही तर कोणाला तरी देऊन टाका. आणि तसंही आता हे माझ्या काय कामाचं. भाऊ हे गिफ्ट घे ना. हवे असल्यास तू हिला याच्यापेक्षा महाग गिफ्ट घेऊन दे. घे ना. ठीक आहे. ठीक आहे ताई, आता तुम्ही म्हणताय तर मी ठेवून घेतो. मी येतो. आई, कसं दिसतोय मी? एकदम हिरो दिसतोयस तू. तू खरंच सुंदर दिसतोयस. अगदी नवीन नवरा. नवीन नवरा. खरंच? हा. सगळ्यात आधी रेवाजींना दाखवतो. आई, मी आता आलो. आलो लगेच. अरे आई, जरा सांभाळून ठेवा. विजयादशमीला कामी येईल. हा. फायनली कम्मो, आता तुझ्या गिफ्टची वेळ आहे. मला ना माहितीये, याच्यात ती ना सिल्कची साडी आहे ना. हो, तीच आहे. पायजमा, तो पण जेंट्स. कम्मो, तू तर गावंढळटी गावंढळच राहणार. ही लेटेस्ट फॅशन आहे. मी माझ्यासाठी घेतला होता पण तो मोठा झाला म्हणून तुला दिला. मोठा झाला मला दिला. फायनली सगळ्यांना गिफ्ट्स मिळाले आणि सगळ्यांना पसंतही आले ना. हो, पसंत आले. पण मम्मा, सगळ्यांचे गिफ्ट कुठे दिलेत? रोशनीचं गिफ्ट बाकी आहे. थँक्यू. पराठा खूप चांगला होता. ऍक्च्युली रोशनीला गिफ्ट घ्यायला वेळच नाही मिळाला. सॉरी रोशनी. पण मम्मा, तुम्ही सूट तर आणलाय ना. नो ट्विंकल, तो तुझ्यासाठी. अरे, काहीच हरकत नाही वहिनी. रोशनी काय आता लहान नाही की तिला गिफ्ट नाही दिलं तर वाईट वाटेल. तुम्ही ना आता तुमची ती हिरवी चहा ना ती पिऊन घ्या. ए रोशनी, जा वहिनीसाठी हिरवा चहा बनवून आण. आतापर्यंत तू मला फक्त रोशनीची माहिती सांगत आलीस, पण आता रोशनी सोबत मला त्या मुंबईवाल्या पोराची पण माहिती पाहिजे. रेवाजी, रेवाजी, मी आत येऊ का? जर तुमची हरकत नसेल तर. रेवाजी, तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. आता तुम्हीच सांगा ना, हा नवीन शर्ट मला कसा दिसतोय ते. रेवाजी, रेवाजी,
रेवाजी, असं वाटतंय आज रेवाजी रिहर्सलला लवकर निघून गेल्या. काय करू मी आता? कसा दाखवू हा शर्ट रेवाजींना? तसा शर्ट तर अगदी शोभून दिसतंय. एक काम करतो, मी पण रोशनीच्या कॉलेजला जातो. हा, तिकडे रेवाजी नक्की भेटतील मला. काका, हा, ही जी मुलगी चालली आहे, कोण आहे मुलगी? मला माहित नाही बाळा. आतापर्यंत जे तू करत आलीयस ते ठीक होतं. आता पुढे काय करायचंय ते जास्त जरुरी आहे. नक्की मालकीण, नक्की. तुम्ही सांगून तर पहा. तुम्ही पाहालच की मी काय काय करू शकते तुमच्यासाठी. पण त्या मुलाला कोणकोणत्या गोष्टीत आवड आहे हे मला जाणून घ्यायचंय. तो काय करतो, कोणाशी बोलतो आणि कोण त्याच्यासाठी खास आहे. तो मुलगा काय खातो, कोणाकडे लक्ष देतो, काय काय हरकती करतो, त्याच्या प्रत्येक गोष्टीची माहिती मला पाहिजे. मधू, हो भाईजी. अम्मा कुठे? मालकीनबाई आता ध्यानाला बसल्यात आणि त्यांनी हुकूम दिलाय की कोणीही त्यांच्यामध्ये अडचण आणू नये. आणि खास करून रोशनी आणि त्या पोरामध्ये जे काही नाजूक विषय चालले असतील त्याची सविस्तर माहिती मिळाली पाहिजे. आणि जर तिथे नील पोहोचला तेव्हा फक्त दोघांची नाही तर तिघांमध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. समजलेस? मी घरात याविषयी कुणालाच नाही सांगितलं. मी सांगते ना की मी लेप लावेन, ठीक होईल. मग मी लावतो ना. आउच! हाय एव्हरीवन. रोशनी नाही आली? नाही आली का? मॉमला कशाला त्रास दिलास? सिम्पली तुला येता आलं असतं ना. मी पण मॉमला हेच सांगितलं, पण मॉमला कोण समजावणार? आणि एनिवेज आजपासून मॉमच रिहर्सलला येतील.